होतो शेतामध्ये. मग काय आम्हाला शेतात जायलाच वाजले होते 3:30. काय बाकीचं दुसरं काम तर काही होणार नव्हतं बरं का. लगेच आम्ही अद्रकीच्या वावरात गेलो आणि हे नळ्या नाही का जिथं जिथं खराब झाल्या होत्या ना त्या नळ्या आम्ही दुरुस्त करून घेतल्या बरं का. आणि ते केल्याच्या नंतर म्हटलं चला आपण आता काकडीच्या याला काकड्या आलेल्या आहे का पाहून तर येऊया. गेले होते पण दिसली मला काकडी, पण ती खूपच छोटी होती. मग मी काही ती तोडली नाही बरं का. लगेच आम्ही गेलो होतो फांदाच्या भाजीपाशी. म्हटलं चला आज फांदाची भाजी तरी तोडून घेऊन जावं, त्याचे गोळे तरी बनवूया घरी गेल्याच्या नंतर. लगेच फांदाची भाजी तोडून आणली होती बरं का. आणि आपण इथं जसा भज्यांना सौदा काढतो ना तसंच आम्ही सौदा काढला होता बरं का. आणि लगेच फांदाची भाजी कट करून घेतली. तिच्यात गव्हाचं पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ टाकून ते पूर्ण पीठ टाकून ते मिक्स करायचं होतं. लगेच मग हा सौदा बारीक काढून घेतला आणि लगेच तिच्यात टाकला बरं का. थोडंसं मीठ टाकलं आणि लगेच त्याचं पीठ मळून घेतलं. पीठ मळल्याच्या नंतर मस्त असे गोळे केले बरं का. आणि ते गोळे केल्याच्या नंतर इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं. मग ते गोळे तिच्यामध्ये उकडून घेतले बरं का. उकडल्याच्या नंतर लगेच गोळे कट करून त्याचे नाही का मी मस्त तळून घेतलं बरं का. आणि तळल्याच्या नंतर ते एवढं छान लागलं होतं बरं का. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा बरं का.